या इकडले आमचे कार्यकर्ते दशरथ हरोडे यांनी जागणारे आमचे मदन बरब दीपीकडचे बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांनी मेहनत केली। नमस्कार, जय हिंद जय भारत। मैं विनोद यादव, PSK न्यूज़ में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। और इस वक्त में मैं बरपाड़ा के अंदर में हूँ और यहाँ पे जो है कि ट्रांसफार्मर लगने के पर्याप्त पे जो कि यहाँ पे उद्घाटन तो रखा गया है और यहाँ पे अब बाकी जो चीज़ें होने वाली हैं, हमारे जो पार्टनर हैं, हमारे जो सहयोगी हैं रोहित गिरी जी, वो आपको मराठी में आपको बताएंगे, मराठी में सारी चीज़ें दिखाएंगे। क्योंकि जिस तरह से हम कंपोज किए हैं कि हिंदी और मराठी दोनों चीज़ें हमारे चैनल पे दिखता है, तो आगे का जो कार्यवाही हमारे से पीछे आप देख सकते हो। और यहाँ पे काशीनाथ पाटिल, दीपक परेड, योगेश सिंह, बहुत सारे लोग मतलब कि जो माननीय है लोग हैं यहाँ पे खड़े, इनके माध्यम से ये उद्घाटन होने वाला। तो बाकी की चीज़ें हमारे सहयोगी रोहित गिरी लेकर आएंगे। तब तक के लिए बने रहे और देखते रहे PSK न्यूज़। नमस्कार, आपण पाहत आहात PSK न्यूज़ आणि आपण आता बरपाडा येथे आहोत आणि हा एक नवीन ट्रान्सफॉर्मर इथं जोडलेला आहे आणि आज या ट्रान्सफॉर्मरचं थोडक्यात एक प्रकार चालू करणार आहेत, उद्घाटन करणार आहेत। आणि ह्या इथे आपण पाहू शकता की बरपाड्यातले जे लोक आहेत, जे गावकरी आहेत, या लोकांनी इथं सर्वजण आलेले आहेत। हा जो ट्रान्सफॉर्मर आहे इथं सुरू करण्याचा आहे आणि आता आपण पाहू शकता की सध्या ह्या बरपाड्या या ठिकाणी जनसंख्या ही वाढत चाललेली आहे आणि इथं घरंही वाढत चालले। त्या हिशोबात इथे विद्युत जी आहे किंवा जी लाईट आहे त्या लाईटचंही प्रमाण वाढत आहे। त्यात आणि आत्ता इथं आपण पाहू शकतो की काशीनाथ पाटील साहेब आहेत, हे ह्या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन करत आहेत, पूजन करत आहेत त्याचं। तर आत्ताच आपण पाहिलं की आत्ता जे आपण बरपाड्यामध्ये आहोत आणि बरपाड्यामध्ये हा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर आता लोकांसाठी खुला आहे। किंवा जो कमी दाब यायचा किंवा डिम लाईट होती पूर्वी किंवा लाईट येत नव्हती, हा सगळा प्रॉब्लेम समजून इथले जे कार्यकर्ता आहेत, आपले जे काशीनाथ पाटील दादा आहेत किंवा दीपक परेड दादा आहेत किंवा इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांनी मिळून हा ट्रान्सफॉर्मर इथं आणलेला आणि आज हा ट्रान्सफॉर्मर लोकांसाठी खुला आहे। तर दादा ह्याबद्दल काय सांगा? नाही, इथल्या बऱ्याच दिवसापासून समस्या होती, बऱ्याच वर्षापासून की लाईट लांडगेपाडा, हरवडेपाडा या भागामध्ये चाली वाढल्यात, लोकवस्ती वाढली आणि लाईट डिम होत होती। लोकांची मागणी होती की इथे ट्रान्सफॉर्म पाहिजे, परंतु जागेच्या अभावी हा आज उद्या टाईम लागत त्याला, पण जागा कोण देत नव्हतं। परंतु या इकडले आमचे कार्यकर्ते दशरथ हरोडे यांनी जागा आपल्याला विनामूल्य जागा दिली। पण त्याला प्रयत्न करणारे आमचे मदन बरब दीपक परेड सगळीकडचे बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि जागा मिळून दिली, त्याच्याबद्दल त्यांचं खरं अभिनंदन करतो। ही जागा आणि ही जी सर्व्हिस आहे सगळ्या लोकांकरता आहे, हे आपल्या एकट्याकरता नाही। मत येणाऱ्या काळामध्ये दुसरी गोष्ट, इथल्या लोकांनी राहतात त्यांनी पैसे भरले पाहिजेत, पाणी पुरवठ्याचे पैसे भरले तर आपल्याला नळ पाणीचं पाणी येईल। रस्ता झाला, बाकी काही रस्ते आहेत ते रस्ते होतीलच। काम करणार बहुजन विकास आघाडी खालच्या लेवलपासून खालपर्यंत गटारापासून आम्हीच काम करणार आहोत। आणि लाईटची समस्या असो, रस्त्याची समस्या असो की गटाराची समस्या असो, ते काम करणारे आमचे नगरसेवक आहेत, दिलीप गोवारी आहेत, विनय पाटील आहेत, हे सगळ्या मिळून आम्ही सगळे कार्यकर्ते, आमचे बहुजन विकास आघाडी शिरगाववरून आले राजू पाटील आहेत, आमचे विजय पाटील आहेत, विजय घरत आहे, आमचे योगेश सिंग आहेत, सगळ्यांचे खरं म्हणजे आभार मानतो आणि सगळ्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद। असंच काम, असंच प्रेम ठेवा अशी विनंती करतो आणि रजा घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र। तर आपण पाहू शकतात की हे दादा होते, दादांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की असंच हे जे विकासाचं काम आहे हे चालत राहणार, बहुजन विकास आघाडी हे असंच लोकांपर्यंत पोहोचत राहणार। नमस्कार, मी रोहित गिरी।
ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो.